गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एसी मध्ये आता पुढचा कन्सेप्ट आपला कंटिन्यू होईल. ह्या कन्सेप्टमध्ये काय बेटा, आता केस 1 काल बघितली आपण, केस 2 बघायची आता. केस 2 काय म्हणते, केस 2 मध्ये ना बेटा आहे केस 2 आपण इथे काय नाव आहे का, हां केस 2 ला नाव काय बेटा, जसं मागच्या लॅगिंग पॉवर फॅक्टर होतं तसं आता इन फेज पॉवर फॅक्टर. याचं काय नाव आहे बेटा, इन फेज पॉवर फॅक्टर. इन फेज पॉवर फॅक्टर. इन फेज पॉवर फॅक्टर मध्ये ना बेटा RA इज इन फेज RA इज इन फेज विथ VA म्हणजे IA आणि VA कसा असेल बेटा, इन फेज मध्ये. IA आणि VA कसा असेल, इन फेज. जर तो इन फेज मध्ये असेल, त्यांना माहिती आहे आडवा काय जातो, इथे काय सगळ्यात पहिले IA, त्याच्याच पुढे काय जाईल बेटा, इथे काय माझा VD. ठीक आहे, VD पासून पुढे काय जात असतो, IA आठवतंय बेटा, इथे काय आलं तुमचं IA. नाव द्यायचं झालं तर इथे सगळ्यात पहिले O नाव, इथे काय नाव आला A, इथं काय नाव आला A, इथं काय नाव आहे B, राईट. जिथे IA असतो तिथे B येतो. इथून वरच्या साईडला एक स्ट्रेट लाईन जाईल, वरच्या साईडला जी एक स्ट्रेट लाईन जाईल तिथे नाव काय बेटा, RA एक्सेस. आठवतंय, वरच्या साईडला एक स्ट्रेट लाईन जाईल तिथे नाव काय, RA एक्सेस. इथं नाव आलं RA एक्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून जी इथे लाईन जोडलेली असेल, इथून ते इथपर्यंत एक लाईन जोडलेली असेल, फाइन. ओके, इथून ते इथपर्यंतची लाईन येते, टोटल काय असेल बेटा, EPH. इथं आपण अल्फाबेटिकल नाव घेतलं, इथे अल्फाबेट काय बेटा, C. पहिले आडवं आलं IA इन फेज मध्ये, VD आला, VDच्या इथे नाव A आलं, तिथून पुढे A to B काय आला, IA पासून वरच्या साईडला IA एक्सेस. टोटल काय झालं, EPH. आता IA इंटू द ZS बाकी. IA इंटू द ZS कुठे असतं बेटा, ठीक आहे, जिथून माझा VD संपत असेल, इथून माझा VD संपेल, ह्या स्टेज पासून मी एक डॉटेड लाईन काढेल स्ट्रेट पर्यंत. इथून ते इथपर्यंत काय नाव येईल, IA ZS. इथून ते इथपर्यंत काय नाव येईल बेटा, IA ZS. आणि हा अँगल काय होईल माझा, फाय. हा अँगल काय असेल बेटा, फाय. कळालं. पुन्हा एकदा काय केलं, 0 IA आणि त्याच्या इन फेज मध्ये VD आला, तिथे नाव A आला, A to B माझा IA आला, त्याच्यावरच्या साईडला IA एक्सेस. टोटल माझा काय EPH आहे, आणि जिथे माझा VD एंड होतोय तिथे काय आला, IA ZS. तिथे काय आलं बेटा, IA ZS. फाइन. ओके, आता पुढे जर बोलायला गेलं इन ट्रायंगल. आता जसं मागच्या याच्यात पण आपण इन ट्रायंगल घेतलं होतं, आठवतं बेटा. आता याच्यामध्ये इन ट्रायंगल, कुठलं ट्रायंगल बेटा, OBC. इन ट्रायंगल OBC. पुन्हा आता मला माहिती आहे काय होईल बेटा, इथे OC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय बेटा, OB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. बघा, OC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय, OB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. पायथागोरस थेरम, राईट. पुन्हा जर बघायला गेलं, OC चा स्क्वेअर इज इक्वल टू OB जो आहे तो पुन्हा दोन भागात डिवाइड, कुठला OA आणि AB. कुठला बेटा, OA आणि AB. मग काय लिहितं इथे, OA प्लस AB ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस काय बेटा, BC चा स्क्वेअर प्लस किती, BC चा स्क्वेअर प्लस किती बेटा, BC चा स्क्वेअर. ओके, आता पुढे, आता यालाच मला पुढे काय लिहिता येईल बेटा, OC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये OA प्लस AB ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. मग आता सगळ्यांची आपण नावं लिहून टाकू. OC म्हणजेच काय माझा EPH आहे, राईट. EPH इज इक्वल टू अंडर रूट ऑफ OA म्हणजे O to A पर्यंत डिस्टन्स. कुठलं आहे माझं, VT. जिथं VT संपतं मग इथे काय आलं बेटा, VT प्लस AB. AB ची किंमत किती आहे, RA ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर म्हणजेच किती आलं बेटा, RA एक्सेस ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा त्याचा स्क्वेअर.
त्याचा काय झाला स्क्वेअर. ती कुठली किंमत झाली बेटा EPH ची. ही कुठली किंमत झाली EPH ची. आता इथे जो EPH आहे बेटा पुन्हा हियर EPH किंवा व्होल्टेज रेग्युलेशनचा आधी फॉर्म्युला व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू काय EPH पर्सेंटेज मध्ये काढलेली EPH मायनस VT अपॉन VT इंटू 100 राईट. इथे पुन्हा EPH ची किंमत जास्त असते कोणापेक्षा VT पेक्षा, म्हणून इथे व्होल्टेज रेग्युलेशन पुन्हा कसं बेटा पॉझिटिव्ह असेल. पुन्हा इथे व्होल्टेज रेग्युलेशन कसं बेटा पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. इन फेजचं लॉजिक कळालं. इन फेजचं लॉजिक कळालं बेटा. हे कुठलं झालं केस 2 मध्ये. काल केस 1 झाली होती, आज केस 2 घेतली. कुठली बेटा इन फेज पॉवर फॅक्टर. कुठलं घेतलं बेटा इन फेज पॉवर फॅक्टर. ओके. हेडिंग टाका सगळे जाणार एक ओळ सोडून खाली आता केस 2 इन फेज पॉवर फॅक्टर. इन फेज पॉवर फॅक्टर त्याला अजून एक नाव आहे बेटा, और मध्ये अजून एक नाव लिहून टाका युनिटी पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर. इन फेज पॉवर फॅक्टर किंवा अजून एक काय नाव बेटा युनिटी पॉवर फॅक्टर. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय बेटा RA इज इन फेज विथ द VT. RA इज इन फेज विथ द VT. इथं RA इज इन फेज विथ द VT. RA आणि VT कसा आहे बेटा इन फेज मध्ये. VA नाही बेटा तिथे VT आहे. RA इज इन फेज विथ द VT. ठीक आहे. ओके. केस 2 फिगर काढून घ्या, सगळं लिहून घ्या पर्यंत. केस 2 फिगर काढा आणि हे सगळं लिहा. केस 2 फिगर काढा आणि जे दिसतंय ते सगळ्याच्या सगळं लिहून काढा. ठीक आहे. जे दिसतंय ते सगळ्याच्या सगळं लिहून काढा. फक्त खालचं सोडून द्या बेटा, खालचं नका, फक्त खालचं नका. ओके. अपेक्षा करून झालं असेल. पुढे लिहा बेटा, पुढे लिहा. द पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन कॅन बी गिवन बाय द फॉर्म्युला. The percentage of voltage regulation can be given by the formula. The percentage of voltage regulation can be given by the formula. The percentage of voltage regulation can be given by the formula. लिहून घ्या. EPH percentage of voltage regulation is equal to EPH minus VT upon VT into the 100. ओके. झालंय. खालच्या here EPH is greater than VT. 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 Therefore, percentage of voltage regulation here is. Therefore, percentage of voltage regulation here is positive. Therefore, percentage of voltage regulation here is positive. But आता ना बेटा मला तुम्हाला एक फंडा सांगायचा आहे, जो की दोघी केसेसमध्ये मला सांगायचा म्हणून गेला. केस पण आधी डोळ्यासमोर ठेवा सगळेजण. केस पण डोळ्यासमोर ठेवा. केस पण जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले ना बेटा A to C मध्येच माझा IAZS असेल. तिकडे केस पण मध्ये थोडी फिगर वेगळी असेल. केस पण डोळ्यासमोर ठेवा. केस पण जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले असेल A to C ला IAZS म्हटलं असेल आणि O to C ला EPH म्हटले बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. A to C ला काय नाव आहे इथे लिहून घेतो वाटलं असतं. A to C ला AC जे असतं त्याला नाव काय असतं बेटा IAZS आणि O to C ला नाव काय असतं बेटा EPH. हे प्लीज लक्षात ठेवा. हे पुढच्या केसमध्ये मला खूप महत्त्वाचं लागेल. ठीक आहे. A to C ला काय नाव असतं IAZS आणि O to C ला काय नाव असतं बेटा EPH. असं तर O to C हा पण केसमध्ये तेच झालं ना. O to C ला काय नाव आहे EPH आहे आणि A to C ला काय नाव बेटा IAZS आहे. काय नाव आहे IAZS. जर ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या तर आता पुढचं मला सांगायला काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे. चलो आता मला घ्यायची बेटा केस 3. आता कुठली बेटा केस 3. केस 3 काय असेल बेटा आता लीडिंग पॉवर फॅक्टर. हेडिंग टाका केस 3 लीडिंग पॉवर फॅक्टर. केस 3 हेडिंग टाका लीडिंग पॉवर फॅक्टर. केस 3 केस 3 केस 3 लीडिंग पॉवर फॅक्टर. लीडिंग पॉवर फॅक्टर ब्रॅकेटच्या आतमध्ये RA लीड्स VA. RA लीड्स VA. लीडिंग पॉवर फॅक्टर काय बेटा RA लीड्स VA. बरं. आता पुन्हा सगळ्यांचं लक्ष टोटली बोर्डकडे. पहिले तर इकडे काय बेटा IA झालं. ठीक आहे. इथे 0 फाईन लीड होतोय म्हणून आता खालच्या साईडला जेवढं तुम्हाला आडवं घेता येईल बेटा त्याला तेवढं आडवं काढा. जेवढं लांब काढता येईल ना तेवढं लांब काढा. इथं काय आलं बेटा VT. फाईन. किंवा हा VT नाव द्या, याला काय नाव द्या VT आणि इथे नाव आपलं काय येतं A. आठवतंय इथे नाव काय आलं बेटा A. फाईन. इथे काय नाव आलं A. ओके. A पासून आता हे असंच का काढलं कोणी सांगतंय.
असंच खाली का घेतलं बेटा, आय लीड होतोय. लीड कधी होईल, जेव्हा मी व्हीटीला खाली काढेल. जेव्हा मी व्हीटीला कुठे काढेल बेटा, खाली. जर मी व्हीटीला खाली काढलं तेव्हाच माझा आय काय होईल बेटा, लीड होईल. येस, जर मी व्हीटीला खाली काढलं तरच माझा आय काय झाला, लीड झाला. कशापेक्षा, व्हीएल पेक्षा. कशापेक्षा बेटा, व्हीटी पेक्षा. सॉरी व्हीटी, नॉट व्हीएल, व्हीटी. मागच्या केसमध्ये पण तेच झालं, व्हीटी पेक्षा. ठीक आहे. बस पुढे आता इथून एक स्ट्रेट लाईन, राईट. ही जी स्ट्रेट लाईन असते व्हीटीच्या इथे कुठली असते, आर ए. सगळ्यांना आठवत असेल. ही एक स्ट्रेट लाईन कुठली येते बेटा, आर ए, राईट. ही स्ट्रेट लाईन झाली. तिथून पुढे वरच्या बाजूला तुमची जाते, वरच्या बाजूला इथे सपोज ए आला, इथे नाव काय बेटा आता बी. आठवतंय, इथे नाव काय आलं, बी. मग ए टू बी काय झालं माझं, आय आहे. बी टू सी माझं काय आहे बेटा, आय एक्सेस. बी टू सी पर्यंत माझं नेहमी काय असतं बेटा, आय एक्सेस. बी टू सी पर्यंत माझं नेहमी काय असतं, आय एक्सेस. अशी फिगर झाली. आता पुढे बघा, मला माहिती आहे ए टू सी काय असतं बेटा, आय झेड एस. मग इथून ए पासून ते सी पर्यंत एक लाईन काढली. ठीक आहे, त्याला नाव देऊन दिलं काय बेटा, आय ए झेड एस, राईट. आणि ओ टू सी पासून इथून एक लाईन जोडली. हिला काय नाव आलं बेटा, ईपीएच. हिला काय नाव येईल, ईपीएच. हिला काय नाव येईल बेटा, ईपीएच. काय करायचं, हिला काय नाव येईल, ईपीएच. त्याच्यानंतर इथून आता तुम्हाला काय करायचं बेटा, एक डॉटेड इथून वरती काढायची आणि एक डॉटेड इथून वरती काढायची. गॉट इट, बरं. ओके, आता ना मला ही किंमत काढायची पहिले. तर ही किंमत फाईन. त्याच्यानंतर मला ही पण एक किंमत लागते. आता आपण ट्रायंगल कुठला घेणार बेटा माहिती आहे का. आता जर तुम्ही ट्रायंगल कुठला घेणार आहे, आता जो ट्रायंगल घ्या तो घ्या तुम्ही ओ सी आणि इकडच्या साईडला एक पॉईंट येतो. आठवत असेल इथे पॉईंट काय असेल. आता ट्रायंगल कुठला आहे, ओ सी डी. कुठलं ट्रायंगल बेटा, ओ सी डी. याच्यामध्ये हायपोटेनस कुठला आहे, ओसी काय झाला माझा, हायपोटेनस, राईट. ओसी काय झाला, हायपोटेनस. इकडे ओडीचा स्क्वेअर प्लस काय बेटा, सीडीचा स्क्वेअर. आता नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. आणि हे कळालं इथपर्यंत फाईन. मला ह्या दोन किमती काय लागतील ते बघू आपण. ठीक आहे, बरं. आता इन ट्रायंगल आधी इथपर्यंत कळालं. काय केलं, सगळ्यात पहिले आडी लाईन आय काढली. मग व्हीटी खालच्या साईडला आला. व्हीटी खालीच का आला, तर आय माझा लीड होतो ना, म्हणून आय पडली. मग व्हीटी खालीच्या साईडला जाईल, म्हणजे तेव्हाच आय माझा लीड झाला. मग त्याच्या पुढे आडवा काय आला, आय बी टू सी पासून वरती गेलं. किंवा एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक केसमध्ये जर व्यवस्थितच सांगायला गेलं ना, 0 to O 0 to A माझा नेहमी काय असेल बेटा, व्हीटी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ए टू बी माझं नेहमीच काय असेल, आय असेल. हे सगळ्या केसेसमध्ये कॉमन आहे बेटा. हे सगळ्या केसेसमध्ये कॉमन आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. बी टू सी माझा नेहमीच काय असेल बेटा, आय एक्सेस. ठीक आहे, फक्त फिगर्स चेंज होतात. त्याच्यानंतर पुढे सांगायला गेलं अजून तर पुढे अजून ए टू सी माझा काय असेल, आय झेड एस असेल. आणि ओ टू सी माझा काय असेल बेटा, ईपीएच असेल. ओ टू सी माझा काय असेल बेटा, ईपीएच असेल. ओ टू सी माझा काय असेल बेटा, ईपीएच. आता इन ट्रायंगल कुठला बेटा, ओ सी डी. काय सांगतील बेटा, ओसीचा स्क्वेअर. पुन्हा ओसीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय बेटा, ओडीचा स्क्वेअर प्लस सीडीचा स्क्वेअर. ओडीचा स्क्वेअर प्लस काय बेटा, सीडीचा स्क्वेअर. आता ना बेटा इथे एक आपण पॉईंट नवीन इन्व्हेंट करू, तो म्हणजे ई असेल. का, तो ओडी म्हणजे ओई प्लस ईडी आहे, राईट. ओडी म्हणजे काय बेटा, ओई प्लस ईडी, राईट. मग इथे पुन्हा ओसीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगतील बेटा, इथे ओ ई प्लस ई डी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा महत्वाचा मुद्दा झाला. सीडी कसं काढणार, सीडी काढलं बेटा माहिती का, ही मोठी लाईन मायनस ही छोटी लाईन, राईट. म्हणजे पहा, सीडी काढायचं डिस्टन्स, तर मी काय करेन, याच्यातून एवढं डिस्टन्स मायनस केलं, याच्यातून एवढं डिस्टन्स मायनस केलं, तुम्हाला सीडी भेटेल. हे याच्यातून हे एवढं डिस्टन्स, या डिस्टन्सचं नाव काय, बीडी. बीडी मधून काय मायनस केलं, बीसी. बीडी मधून मी बीसी मायनस केलं तर मला सीडी भेटेल. येस, बीडी मधून बीसी मायनस केलं तर मला सीडी भेटेल. मग इथे बी डी मधून काय मायनस केलं, बी सी
ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे उलट लिहून नाही चालणार. मागच्या केसेसमध्ये सगळे सगळे प्लस 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 होते म्हणून फंडा नव्हता. पण याच्यात जर बीसी मायनस बीडी घेत चालली का बेटा? नाही. येस, इथे व्यवस्थितच लिहावं लागेल. मोठ्यातून छोटीच फक्त मायनस करावं लागेल. येस, मोठी कुठली लाईन बीडी, त्याच्यातून मायनस काय केलं? बीसी. मोठी लाईन कुठली? बीडी, त्याच्यातून मायनस काय केलं? बीसी. असंच लिहावं लागेल, बाकी काहीच लिहिता येणार नाही. ठीक आहे. बरं, आता पुन्हा जर मला एवढ्या किमतीची किंमत, सपोज मला एवढ्याची किंमत काढायची असेल, आता ना हा ट्रायंगल बघा, हा एवढाच फक्त मी वाटलंच तर खाली काढून दाखवतो. हा ट्रायंगल कोणता बेटा? हा ओ झाला, हा ई झाला आणि स्ट्रेट लाईन आली आणि इकडून एक अशी आली आहे. ठीक आहे, हा ट्रायंगल होतो. इथे काय आलं? व्हीडी. फाईन. आणि इथे काय बेटा? नाव ए. इथे नाव ए दिसतंय. ओई ची किंमत काढायची असेल तर पुन्हा आता काय बेटा? व्हीटी कॉस ऑफ फाय. आठवतंय? हा फंडा पहिल्या केसमध्ये सांगितला होता. आडव्याला नेहमी कॉस येतं, हायपोटेनस त्याला गुणिले कॉस ऑफ फाय, आणि उभं असेल तर काय बेटा? हायपोटेनस त्याला गुणिले साइन ऑफ फाय. राईट. याची किंमत व्हीटी कॉस ऑफ फाय आणि याची किंमत किती आली? व्हीटी साइन ऑफ फाय. आडव्यासोबत कॉस येतो, उभ्यासोबत साइन येतो. मग इथे त्याच्यात अनुषंगाने इथे किती आलं बेटा? व्हीटी कॉस ऑफ फाय आणि इथे किती बेटा? व्हीटी साइन ऑफ फाय. येस. मग हे आडवं व्हीटी कॉस ऑफ फाय आणि जर हे माझे टोटल डिस्टन्स व्हीटी साइन ऑफ फाय, राईट, हे टोटल डिस्टन्स किती बेटा? व्हीटी साइन ऑफ फाय. तर हे पण डिस्टन्स माझं किती बेटा? व्हीटी साइन ऑफ फाय. उभं डिस्टन्स बेटा. हे उभं डिस्टन्स किती माझं? व्हीटी साइन ऑफ फाय. उभ्यासोबत हाच हे नाही बेटा, राईट, हाच इथं काढलेला आहे व्हीटी साइन ऑफ फाय. तर इकडचं पण डिस्टन्स किती आलं बेटा? व्हीटी साइन ऑफ फाय. येस. आता पुढे बघू. हा रफ मधला भाग आहे. हा प्लीज रफ मध्ये काढायचा, लक्षात ठेवा. हा रफ मधला भाग आहे बेटा. ओके. आता इथे ओसी चा स्क्वेअर म्हणजेच ओसी आता काढायला गेलं तर किती बेटा? अंडर रूटच्या आतमध्ये पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये किती? ओई प्लस ईडी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बीडी मायनस बीसी ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा आता ओसी म्हणजे काय असतं? आपलं ईपीएच. ओके. ओसी म्हणजे ईपीएच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओई म्हणजेच किती आलं बेटा? व्हीटी कॉस ऑफ फाय. व्हीटी कॉस ऑफ फाय प्लस ईडी. आता ही किंमत आणि ही किंमत सेम असेल म्हणजे तिथे लिहितो आर ए प्लस किती आलं? आर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आत बीडी मोठी किंमत किती बेटा? व्हीटी साइन ऑफ फाय मायनस बीसी ची किंमत आय एक्सेस. पुन्हा इथे काय बेटा? ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही अख्खीची अख्खी किंमत कोणाची झाली बेटा? ईपीएच. ही अख्खीची अख्खी किंमत कोणाची झाली? ईपीएच. कळालं? पुन्हा माझ्याकडे व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आहे. पर्सेंटेज ऑफ ईपीएच मायनस व्हीटी अपॉन व्हीटी इंटू द 100 काय बेटा? 100. पुन्हा बट हियर ईपीएच इज लेस दॅन व्हीटी बेटा. आता म्हणून therefore ईपीएच इज निगेटिव्ह. ईपीएच इथे काय बेटा? निगेटिव्ह असेल. ईपीएच इथे काय असेल? निगेटिव्ह. ठीक आहे. तिघ केसेस खूप आयएमपी आहेत. याला खूप प्रॅक्टिस लागेल तेव्हाच डोक्यात राहतात, अन्यथा लक्षात राहत नाही. खूप प्रॅक्टिस लागेल हे प्लीज लक्षात ठेवाल. खूप म्हणजे खूपच प्रॅक्टिस लागेल तेव्हा कुठे हे लक्षात राहील बेटा, अन्यथा लक्षात राहणार नाही. एसी सोपं नाहीये. एसी सोपं नाही. ठीक आहे. आता केस 3 लीडिंग पॉवर फॅक्टर सगळं लिहून घ्या. हे रफ मध्ये लिहा आणि इथपर्यंत या सगळंच्या सगळं. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा, हे पण काढा व्यवस्थित. हे रफ मध्ये काढा आणि इथपर्यंत या. ओके. अपेक्षा करतो झालं असेल. द व्होल्टेज रेग्युलेशन कॅन बी गिवन बाय द फॉर्म्युला. द व्होल्टेज रेग्युलेशन कॅन बी गिवन बाय द फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहून घ्या. पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू ईपीएच मायनस व्हीटी अपॉन व्हीटी इंटू 100. As EPH is less than VT, the voltage regulation here is negative. As EPH is less than VT, the voltage regulation here is negative. As EPH is less than VT, the voltage regulation here is negative. बरं, हे तुम्हाला पहिल्या पेजवरती लिहून घ्यायचं असेल ना. पहिल्या पेज म्हणजे जिथे माझे केस 1, केस 2, केस 3, केस 1 जिथे लिहिले ना तिथे हे लिहून घेतलं तरी चालेल. खूप आयएमपी आहे.
केस 1 जिथं आहे तिथं हे लिहून घेतलं तरी चालेल, म्हणजे सगळ्या केसेससाठी असंच होतं हे लक्षात राहील. ठीक आहे, सगळ्या केसेससाठी असंच होतं असं लक्षात राहील. फाईन, म्हणजे तुम्हाला फिगर्स व्यवस्थित काढता येतात. ठीक आहे, ओके. व्हिडिओ पॉज करून ते पण लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे खूप तुमचा महत्त्वाचा पाठ संपला बेटा, खूप महत्त्वाचा पाठ संपलेला आहे. दॅट्स ऑल. चलो, थँक्यू, गुड डे.